पुन्हा एक वार आज प्रभूच्या चरणाजवळ येत असता आपण योहान कृष्ण वर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्यातली एक 3 ते 4 वचने आपण वाचणार आहोत. योहान कृष्ण वर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्यातली काही वचने. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूट करीत. आणि त्याचप्रमाणे वचन 14, 15 आणि 16 ही 3 वचने वाचूया. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकले आहे ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आहे व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. वचनांबद्दल प्रथम आपण प्रभूला आपण धन्यवाद देऊया. आणि या ठिकाणी आम्हाला 15वा अध्यायाचे जे 1 ते 17 वचन आहे त्याच्यासाठी आम्हाला हेडिंग पाहावयास भेटते, द्राक्षवेल व आणि फाटे. परंतु ह्याच अध्यायांमध्ये प्रियानो आम्हाला 2 प्रकारचे गोष्टी आम्हाला पाहावयास भेटतात. एक द्राक्षवेल आहे आणि दुसरं 12 ते 17 वचनामध्ये मित्र असा आहे. आणि 2 गोष्टी आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्हाला ह्या ठिकाणी नमूद केलेल्या पाहावयास भेटतात. प्रथमच जर पाहिलं तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मीच खरा द्राक्षवेल आहे. योहानाच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायापासून जर आम्ही अभ्यास केला तर प्रभूने 7 वेळेस आय एम, मी आहे, मी असं म्हटलेलं आहे. आणि हा 7वा शब्द आहे प्रभूचा मी असल्याबद्दलचा. प्रथम जर पाहिलं तर आम्ही योहान याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 35व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू म्हणत आहे की मीच जीवनाची भाकर असा आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. आम्ही जर पाहिलं दुसरं प्रभूचं मी कोण आहे तर तो म्हणत आहे मीच जीवनाचे पाणी असं आहे. योहानाचा 7वा अध्याय आणि त्याच्या 37व्या वचनामध्ये त्या ठिकाणी आम्ही पाहतो तो म्हणत आहे की मी जीवनाचे पाणी आहे. कोणी ताणलेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि त्यामधून प्यावे. तिसरं जर आपण प्रभूचं पाहिलं योहानाचा 8वा अध्याय आणि त्याचा 12 वचन तर त्या ठिकाणी म्हणत आहे की मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही आणि त्याच्यामध्ये जीवनाचा प्रकाश राहील. चौथं जे आम्ही प्रभूला मी आहे असं म्हणतो, आम्ही 10वा अध्याय त्याच्या 9व्या वचनात जर गेलो तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो मी मेंढरांचे दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत येईल तर त्याला तारण प्राप्त होईल आणि त्याला खावयास मिळेल. त्याने या ठिकाणी 5वा आमच्या प्रभूचा मी आहे हे जर पाहिलं तर ते आम्ही पाहतो की तो म्हणत आहे की मीच उत्तम मेंढपाळ असा आहे. योहानाचा 10वा अध्याय आणि त्याच्या 11 वचनामध्ये आम्हाला आमच्या प्रभूचं मी कोण आहे हे सांगत असताना तो म्हणत आहे की उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला प्राण देतो. त्यानं आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही केलं त्याने ते वधून दाखवलं. त्याने ते सांगितलं की मी अशा प्रकारे तुमच्यासाठी मी झालेलो असं आहे. 6वं जर आमच्या प्रभूचं मी कोण आहे तर आम्ही जर ते पाहिलं तर आम्ही 11वा अध्याय आणि त्याच्या 25व्या वचनामध्ये आम्ही ज्या वेळेस मार्था व लाजरस मरिया यांच्या संग बोलत असताना प्रभू म्हणत आहे पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. त्यामुळे आम्हाला प्रभूने हे दिलेली महान वरदान आहेत
की जे आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही पाहत असे आहोत. आणि 7 जे आम्ही वाचलं या ठिकाणी म्हणत आहे की मीच खरा द्राक्षवेल आहे. या ठिकाणी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला एक द्राक्षवेलाची उपमा दिलेली आहे. आणि त्याने एवढंच करून थांबला नाही, तर तो म्हणत आहे की तुम्ही माझे फांदे आहात. यू आर ब्रँचेस ऑफ वाईन. या ठिकाणी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं जी महान दया आहे त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहत असताना त्याने 2 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी तर द्राक्षवेल आहेतच, तुम्ही माझे फांद्या आहातच, परंतु त्याही पलीकडे जाऊन मी तुमचा मित्र असा आहे. आणि मित्र आपल्या मित्राजवळ जो काही देवाचा जो महान संकल्प आहे तो तुम्हाला मी सांगत आहे. कारण असं म्हटलेलं आहे की कोणी आपल्या दासाला आपली धनी सर्व काही सांगत नाही, परंतु मी तुम्हाला मित्र असे म्हटलेलं आहे. त्याने या ठिकाणी आम्हाला ब्रँचेस किंवा फांद्या आणि मित्र या ठिकाणी जे देवाचे जी काही महान दया आहे, दयेचा जो भाग आहे तो प्रगट होत आहे. पण सायमल्टेनियसली प्रभू आमच्याकडून काही अपेक्षा करत आहे. जर मी द्राक्षवेल आहे आणि जर तुम्ही फांद्या आहात, तुम्हाला माझ्यामध्ये राहणे गरजेचं असं आहे. मी जर तुम्हाला मित्र म्हणत आहे तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणे गरजेचं असं आहे. त्यामुळे या ठिकाणी 2 प्रकारचं देवाणघेवाण आम्हाला पाहावयास भेटत आहे. गिव्ह अँड टेक आहे. मी द्राक्षवेल आहे, जर तुम्ही फांद्या आहात तर तुम्ही माझ्यामध्ये टिकून राहा. जर जी फांदी टिकून राहत नाही असं म्हणत आहे आणि जी फांदी फळ देत नाही ती काढून टाकण्यात येते आणि तिचा शेवट मात्र जळणे आणि त्या ठिकाणी राख होण्यामध्ये असा आहे. जर तुम्हाला मी मित्र समजत आहे, माझा जो संकल्प आहे, जो देवाचा जो संकल्प आहे, जो पित्याचा जो संकल्प आहे तो मी तुम्हाला विदित केलेला आहे, उघड केलेला आहे, सांगितलेला आहे. परंतु जर तुम्ही माझ्या मध्ये टिकून राहत नाही, माझ्या आज्ञा तुम्ही पाळत नाही, मित्रत्वाचं नातं तुम्ही पूर्ण करत नाही, तर पहा तुम्हाला त्याचा काहीही लाभ होणार नाही. कारण या ठिकाणी आम्हाला जर प्रभू मीच खरा द्राक्षवेल आहे हे सांगत असताना तो कदाचित भविष्यामध्ये होणारी एक द्राक्षवेल जी आहे आणि भूतकाळामध्ये जी एक द्राक्षवेल होती त्याविषयीच कदाचित तो असं ह्या ठिकाणी म्हणत असताना मीच खरा द्राक्षवेल आहे असं तो सांगू पाहत आहे. भूतकाळामध्ये एक द्राक्षवेल आम्ही जर पाहिली तर इस्रायल राष्ट्राला प्रभू म्हणत आहे की माझी द्राक्षवेल अशी आहे, त्या द्राक्षवेलीला मी भटकंती करत असं म्हटलेलं आहे की मी कनान देशामध्ये तिला लाविली, तिला सर्व काही मी तिला दिलं. आणि एवढंच काय एशिया 5:4 मध्ये प्रभू तर आपली जशी खंतच त्या ठिकाणी व्यक्त करत आहे. माझ्या द्राक्षीच्या मळ्यात मी केलेले नाही असे अधिक काय करावायचे राहिले आहे काय, तरी तिने रान द्राक्षे का दिली. या ठिकाणी इस्रायलाकडे पाहत असताना देव त्या द्राक्षवेलीचा उपमा देत म्हणत आहे जे काही द्राक्षवेलीसाठी जे काही गरजेचं होतं, खत पाणी घालणं, जे काही पाणी वगैरे देणं, ऊन वारा जे काही तिला देणं गरजेचं होतं ते सर्व काही मी तिला दिले, परंतु तिने माझ्या मध्ये राहिली नाही. तर तिने असं म्हटलेलं आहे की जे काही ज्या द्राक्ष अपेक्षा केली, ज्या फळाची अपेक्षा केली ते न देता तिने रान द्राक्षे का दिली. त्याने या ठिकाणी परमेश्वर पित्याची खंतच आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की जे द्राक्षवेलीला सांभाळलं, देवाने सर्व काही पुरवठा केला, किंबहुना असं म्हटलेलं आहे त्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवलं नाही. ज्यावेळेस योग्य वेळ आली त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की त्याने आपल्या पुत्रालाच त्या द्राक्ष मळ्याकडे पाठवले, परंतु राखणाऱ्यांनी त्याला बाहेर काढले आणि जीवे मारून टाकले. आम्ही मग याचा 21वा अध्याय आणि त्याचं 33 ते 46 वचन जर पाहिलं तर असं म्हटलेलं आहे की जो मालक होता तो त्या पुत्रालाच या द्राक्ष वेलाच्या जे काही हातात सोपवलेले होते त्यांनी मारून टाकले.
त्यामुळे या ठिकाणी अधिक एक द्राक्षीवेल आहे असं आम्हाला बायबलमध्ये पाहावयास भेटतं. आम्ही जर प्रगटीकरण याचा 14वा अध्याय आणि 14 ते 20 वचन जर पाहिले तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जी जगात लावलेली एक अशी द्राक्षीवेल आहे की जे शेवटच्या काळासाठी राखून ठेवलेली अशी आहे. जगातली एक द्राक्षवेल आहे आणि असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की ती पृथ्वीवर लावलेली द्राक्षवेल ही विदेशी लोक जे ख्रिस्त विरहित लोक आहेत त्यांच्यासाठी त्याला ती दर्शवित आहे. आणि त्यासाठी देव म्हणत आहे की शेवटच्या काळी द्राक्षवेलीची काय होईल, कापणी होईल. देव त्या आपल्या देवदूतांना सांगत आहे, पहा पीक आलेले आहे, पीक कापाव्यास आलेलं आहे आणि तो घट जो आहे द्राक्षवेलाचा वरचा तो आता कापून टाका. आणि तो शेवट त्याचा आम्ही पाहतो की नरकामध्ये नरकुंडामध्ये टाकणे आणि तेथे रक्ताचा ओघ वाहणे याशिवाय दुसरा त्याला पर्याय नाही. त्याने या ठिकाणी जो भविष्यामध्ये होणारी जी एक द्राक्षवेल आहे तिचा देखील परिणती या ठिकाणी आम्हास पाहावयास भेटत आहे. परंतु आता वर्तमान काळाची जी द्राक्षवेल आहे ती आमच्यासाठी आशेचं किरण असं आहे. आणि त्याकडे जर पाहिलं तर आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तो म्हणत आहे की मीच खरा द्राक्षवेल आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त वर्तमान काळचा द्राक्षवेल असा आहे आणि तो म्हणत आहे की तुम्ही त्याचे फांदे आहात, मी त्याचं फांदी अशी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणत आहे की माझ्यातले फळ न देणारे प्रत्येक फांदा तो काढून टाकील आणि फळ देणाऱ्या प्रत्येक फांद्याला तो अधिक फळ यावे म्हणून तो प्रत्येकाला साफसूफ करेल. त्यानं आम्हाला ही प्रभूने दिलेले एक दयाभाग आहे की आम्ही प्रभूच्या त्या द्राक्षवेलीमध्ये फांद्या समान एकत्र असेच झालेलो आहोत, एक जीव असेच झालेला आहोत. कारण असं म्हटलेलं आहे, जशी द्राक्षवेल आहे तशीच फांद्या असतील आणि जशा फांद्या आहेत तसंच त्याच्यावरती फळ असेल. म्हणूनच तो आमच्याकडून अशा प्रकारे अपेक्षा करत आहे. मी इस्रायलासाठी काय केलं, इस्रायलासाठी असं कोणती गोष्ट करावायची राहिली नाही, परंतु तिने माझी अपेक्षा भंग केली, तिने रान द्राक्ष दिली. आता तुम्ही आणि मी आमच्या देवाची फांद्या अशी आहोत आणि म्हणून तो आमच्याकडून फळाची अपेक्षा करत आहे. कारण तो म्हणत आहे, जर मीच खरा द्राक्षवेल आहे तर फांद्या आणि द्राक्षवेल हे एक असावेत. जे द्राक्षवेलीमध्ये जे गुण आहेत, जे गट्स आहेत, जी भावना आहे ती तो आपल्या फांद्यांमध्ये आणि फळांमध्ये अपेक्षित करत आहे. प्रियांनो, प्रभूला आमच्याकडून खूप अशा अपेक्षा आहेत आणि म्हणून त्या अपेक्षेला आपण उतरावं, आम्ही त्यानुसार वागावं. म्हणून तो त्या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही माझ्यामध्ये रुजले जावं, माझ्यामध्ये टिकून राहावे. कारण असं स्पष्ट आहे, जो कोणी फांदी त्या द्राक्षवेलीला टिकून राहणार नाही, त्याच्यामध्ये रुजणार नाही, त्याला काढून टाकण्यात येईल. जर द्राक्षवेलीमधून जर फांदी जर बाहेर पडली तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर आम्ही फळ देण्यास लायक होणार नाही आणि दुसरी गोष्ट आमची परिणती ती जाळण्यात आणि नष्ट होण्यातच अशी आहे. म्हणून प्रभूने आम्हाला जे काही सांगितलेलं आहे त्यामध्ये आम्ही टिकून राहूया आणि त्यासाठी त्याने आम्हाला तसंच बोलून सोडून दिले नाही. असं म्हटलेलं आहे, त्याच्या पवित्र आत्म्याचा विसार म्हणून त्याने आमच्या अंतःकरणात त्याने वस्ती अशी केलेली आहे. त्याचे वचन जो आम्हाला त्याने दिलेलं आहे त्या मध्ये आम्हाला त्याने टिकून ठेवलेलं आहे. आणि तेही कशा रीतीने टिकून ठेवलेलं आहे. बायबल सांगतं की मी तुम्हाला दास म्हणत नाही, तर मी तुम्हाला आता माझे मित्र असे म्हणतो. आणि मित्र आपल्या मित्राजवळ सर्व काही गुपित गोष्ट सांगतो, आपल्या मनातील रहस्य तो आपल्याला विदित असं करतो. त्यानं आमचा मित्र हा सर्वश्रेष्ठ असा आहे, आमचा मित्र हा महान असा आहे. पण त्याच्या मित्रत्वाच्या नात्याला आम्ही अनुकूल असे वागत आहोत का? आमच्या प्रभूने आपलं मित्रत्वाचं नातं आम्हास दिलेलं आहे, आमची जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत का? ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण त्याचं मित्र होणं, कारण त्याचं द्राक्षवेलीमध्ये फांद्या म्हणून राहणं ही देवाने दिलेली दयाच अशी आहे. परंतु त्याच्या आज्ञेमध्ये टिकून राहणं आता ही तुमची आणि माझी जबाबदारी अशी आहे. कारण ह्या जबाबदारीवरतीच प्रभू म्हणत आहे
की तुम्ही जे काही माझे मित्र असे आहात, तर त्या मित्रासारखे तुम्ही आज्ञा पालन करणारे, त्या मित्रत्वाचं नातं टिकून ठेवणारे असे व्हावेत, अशी प्रभूची इच्छा आहे. आम्ही त्या प्रभूला धन्यवाद देऊया, काशी त्याने महान गोष्ट तुम्हासाठी आणि माझ्यासाठी केलेली आहे. कारण आम्हाला मित्र म्हटलं तर एक वेगळा कन्सेप्ट आमच्या जीवनात येतो. मित्र एक असा असतो की ज्याच्याजवळ कदाचित आम्ही घरच्यांजवळ देखील मन मोकळे करू शकत नाही, परंतु खऱ्या मित्राजवळ, योग्य मित्राजवळ आम्ही आमचं मन मोकळं करतो. पियानो आम्ही चला तर आम्ही आजच्या ह्या दिवसासाठी आमच्या प्रभूला पुन्हा एक वार, तो कोण मित्र, येशू आणि सारे ओझे वाहया, जो आमचं सर्व ओझे वाहणार आमचा प्रभू आहे, त्याकडे पुन्हा एक वार जाऊया. आमचे जे काही कष्ट आहेत, दुःख आहेत, त्याच्या समोर उघडे होऊया, जेणेकरून तो आम्हाला सहाय्य करावयास नेहमी तत्पर असा आहे. तो आम्हाला जवळ घेण्यास नेहमी तत्पर असा आहे. जगाने जरी आम्हास तुम्हाला आणि मला टाकून दिले, तरी तो आम्हास आपल्या कवेत घेण्यास तो नेहमी तयार असा आहे. म्हणून त्या मित्राजवळ जात असता आपण त्या प्रभूला धन्यवाद देऊया. पुन्हा एक वार त्याची स्तुती आणि गौरव करूया की प्रभू, तू मला आपला मित्र केलेला आहे. मला तुझ्या त्या मित्रत्वाचं नातं पाळण्यास, सांभाळण्यास मला कृपा पुरव. प्रभू, तू मला तुझ्या द्राक्षवेलीचा फांदा असं बनवलेला आहे. प्रभू, ही फांदी केवळ तुझ्यासाठी ओझं होऊ नये, तर ते फळ देणारे व्हावे आणि फळ असे द्यावे की जे द्राक्ष विलेला शोभेल, असं आम्ही फळ देणारे व्हावे, असे आम्ही प्रभूजवळ प्रार्थना करत आजचा दिवस आम्ही प्रभूजवळ